आता एवढी सगळी तयारी तुम्ही बघताय, तर आईकडे धोंडे जेवणाचा कार्यक्रम होता आणि सगळ्यांना बोलवलं होतं. मला, माझ्या आत्यांना, सगळ्यांना, तिच्या जवळचे सगळ्यांना बोलवलं होतं. काकी वगैरे सगळ्या आलेल्या होत्या आणि मस्तपैकी असं छान आमरस आणि नंतर पुरणपोळीचा बेत होता. सगळं स्वयंपाक करून घेतलेला होता. सगळ्यांची जेवणं झाली आणि आम्ही सगळेजण लास्टला बसलो, कारण स्वयंपाक वगैरे केलेला होता. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो आणि म्हटलं चला आता 2च दिवस राहिलेत धोंडाचा महिना संपायला, म्हणून असं छानपैकी आईची ओटी वगैरे भरून घेतली. आणि मला ना वेळच भेटला नाही बांगड्या वगैरे हे सगळं सामान आणण्यासाठी. त्यामुळे मग वरती पैसेच दिले की नंतर मग बांगड्या वगैरे भरून घ्यावा म्हणून. आणि नंतर काकीची वगैरे तर ओटी भरली आणि ही माझी ना छोटी आत्या आहे आणि तिची पण ओटी भरली. का तर आईची ओटी भरलेली फक्त तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. फक्त म्हणजे आपण कितीही ते आईसाठी हे केलं ना तरी तिचे काय उपकार आपल्याला फिटत नाहीत. आपण जे काही केलं ना ते खरंच खूप कमीच आहे. त्यामुळे म्हटलं चला छोटीशी का होईना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारे आपण साजरे केलेले जातो. आणि ही माझी छोटी आत्या मला ही खूप जीव लावते. म्हटलं चला आता ह्यांना मुलगी वगैरे नाही, त्यामुळे मीच ओटी भरून घेतली. आणि ही माझी मोठी आत्या आहे, तिची पण मी ओटी भरून घेतली आणि हिला पण मुलगी नाही, मुलंच आहेत. त्यामुळे म्हटलं चला सगळ्यांची मुलगी मीच, म्हणून सगळ्यांची ओटी भरली, छान ओवाळलं त्यांना आणि मस्त त्यांच्या पाया वगैरे पडून आशीर्वाद घेतला. आता म्हटलं बाई एवढ्या सगळ्यांच्या साड्या सेमच आहेत, त्यामुळे तुम्ही सगळ्या साड्या बदलून घ्या आणि मस्तपैकी आपण फोटो वगैरे काढूयात. आता एवढ्या धावपळीमध्ये हे सगळं झालं ना, डेकोरेशन वगैरे करायला तर वेळच मिळाला नाही, कारण त्या दिवशीच जेवण झाल्यानंतर आईचे धोंडे वगैरे झाले तर हे सगळा कार्यक्रम आटोपून घेतला.